चला, जवळजवळ 13 जण आलेले आहेत आणि मी सुरू करतो आता. आज आपल्याला बडवे उत्पात हटाव आंदोलन आणि वारकरी परंपरा या विषयावर चर्चा करायची आहे. या विषयाला धरून विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं गेली कित्येक वर्षे वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन छेडलेलं आहे आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीची स्थापना जरी साहित्य संस्कृती संमेलन म्हणून झालेली असली तरी जनतेमध्ये जाणारा सगळ्यात महत्वाचा आणि चांगला कार्यक्रम म्हणून आपण हा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा कार्यक्रम म्हणून बडवे हटाव आंदोलनाला बघू शकतो. कारण जास्तीत जास्त जनतेमध्ये जाणारं हे आंदोलन आहे आणि जास्तीत जास्त जनतेमध्ये संपर्काचं सगळ्यात चांगलं माध्यम म्हणून पण विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं बडवे हटाव आंदोलनाचं महत्व समजून घेतलेलं आहे. आपण बडवे हटाव आंदोलन का कशासाठी केलं असे बरेचसे प्रश्न जसे विद्रोही सांस्कृतिक चळवळीतल्या नवीन सहकार्यांना पडलेले आहेत, तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या बाहेरच्या बऱ्याच लोकांना विद्रोहीनं बडवे हटाव आंदोलन का घेतलं हे प्रश्न पडलेले आहेत आणि त्याची उत्तर देणं ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीची जबाबदारी आहे. हे प्रश्न वारकऱ्यांच्या मध्ये आहेत, हे प्रश्न बडव्यांच्या मध्ये आहेत, उत्पातांच्या मध्ये आहेत, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मध्ये आहेत, दलित आदिवासींच्या मध्ये आहेत, भटक्या विमुक्तांच्या मध्ये आहेत, बौद्धांच्या मध्ये आहेत, जैनांच्या लिंगायतांच्या मध्ये आहेत की विद्रोही सांस्कृतिक चळवळ बडव्यांच्या प्रश्नात का गेली, वारकऱ्यांच्या प्रश्नात का गेली. याचं उत्तर देण्यासाठी एक पुस्तिका मी त्यावेळेलाच प्रकाशित केलेली होती आपलं आंदोलन सुरू असताना. त्या पुस्तिकेची आता 3री-4थी आवृत्ती निघालेली आहे. सुरुवातीचं प्रकाशन आहे ते हे आहे, दिसतंय की नाही बघा, बडवे उत्पात हटाव आंदोलन. माझं असं म्हणणं आहे की आपण जे सगळे चळवळीतले कार्यकर्ते आहोत आणि सर्वसामान्य या देशाचे नागरिक आहोत, आपण चळवळी का करतो? आपण माणूस आहोत. माणूस आहोत म्हणजे काय आहोत? तर आमची जी कुवत आहे माणसाची, जी जनावरांच्या पेक्षा वेगळी आहे, ती कुवत ही आहे की आम्ही आमच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतो. एखादं जनावरांचे कळप आणि त्यांची पिल्ली यापुरताच विचार करू शकतो, पण माणूस मात्र आपली जात, आपली जमात, आपला भाग, आपला देश या वर उठून याच्यापेक्षाही व्यापक पद्धतीनं वैश्विक पातळीवर विचार करण्याची कुवत आणि तितकी संवेदनशीलता ही माणसाकडे आहे, असू शकते. त्यामुळं आपण ज्यावेळी चळवळी करतो त्यावेळी आपण फक्त आपला विचार करत नाही, तर आपल्या सगळ्या समाजाचा विचार करतो, आपल्या जगाचा विचार करतो, विश्वाचा विचार करतो आणि त्या विचाराला धरूनच आपण ज्यावेळी आजूबाजूला बघतो त्यावेळी राबणाऱ्या बहुजन समाजातल्या माणसांच्या आयुष्यातली दुःख आपल्याला दिसतात, जाणवतात आणि ही दुःख कमी व्हावी, राबणाऱ्या बहुजन समाजातल्या स्त्री पुरुषांच्या आयुष्यात किमान काही दिवस तरी सुखाची यावे यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आपण त्याला चळवळ म्हणतो. ही दुःख कमी करणं आणि माणसाच्या आयुष्यातलं सुख वाढवणं, त्यांना समाधानानं जगता येईल अशा पद्धतीनं जग निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणं म्हणजे आपण चळवळ समजतो. आपण आपल्या सगळ्या माणसांच्या सोबत एक नातं जोडतो आणि त्या नात्याच्या आधारावर त्यांच्यावर आपलं प्रेम असतं, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये दया असते, करुणा असते, अपेक्षा असते आणि या सगळ्या नात्याला एक वैश्विक रूप देऊन आपण चळवळीचा विचार करत असतो. खरं तर जगामध्ये अशा पद्धतीनं सगळ्यांच्याच आयुष्यात दुःख आहेत आणि ही दुःख आपोआप निर्माण झालेली नाही. नैसर्गिकरित्या दुःख माणसाच्या आयुष्यात येत नाही. या जगामध्ये माणसांच्या आयुष्यात दुःख यावीत आणि काही लोकांच्या आयुष्यात मात्र सुख यावं अशा पद्धतीने विचार आणि व्यवहार करणारी एक मोठी परंपरा आहे. जगभर आहे, ती आपल्या देशामध्ये पण आहे आणि आपल्या देशामधली ही जी परंपरा आहे, ही परंपरा
माणसांच्या आयुष्यामध्ये दुःख वाढत आलेले आहे. दुःखाबद्दल गौतम बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की जगात दुःख आहे हे खरं आहे, ज्याला आपण 4 आर्य सत्य म्हणतो. बुद्धानं पण 4 आर्य सत्य, यातला आर्य हा शब्द वंशवादी नाही. आर्य हा शब्द रॉयल, चांगला माणूस, चांगली व्यक्ती, अशा पद्धतीनं इतिहासात घेतलेला आहे. त्यामुळे आर्य सत्य म्हणजे आर्यांची सत्य असा जर कोणी गैरसमज करून घेतला तर तो त्याचा अज्ञान आहे. आर्य सत्य म्हणजे सत्य अशा अर्थानं, तत्व अशा अर्थानं. जगात दुःख आहे, पण गौतम बुद्धाने असं सांगितले की ही दुःख आहेत ही नशिबानं आलेली नाहीये. ही दुःख हे मागच्या आयुष्यातल्या कर्मामुळे आली वगैरे असं नाहीये. गौतम बुद्धांनी जगात पहिल्यांदा सांगितलंय की ह्या दुःखाला कारण आहेत आणि ह्या कारणांच्यामुळे ही दुःख येतात. गौतम बुद्धांनी तिसरं तत्व असं सांगितलंय की ह्या दुःखाची कारण शोधून त्यांचं परिमार्जन केलं जाऊ शकतं, म्हणजे दुःख नष्ट केली जाऊ शकतात, असं चौथं तत्व बुद्धांनी ह्या चार आर्य सत्यामध्ये मांडलेलं आहे. आता दुःख घालवण्यासाठी गौतम बुद्धांनी जसं 4 आर्य सत्य सांगितली, तसंच त्यांनी दुःख कमी करण्यासाठी अष्टांगिक मार्ग सुद्धा सांगितला की ज्याच्या आधारावर तुम्ही आयुष्यातली दुःख घालवू शकता. अर्थात ही दुःख, माणसांची दुःख, राबणारे बहुजन समाजातले स्त्री पुरुषांची आयुष्यातली दुःख ही मगाशी मी सांगितलं तसं नैसर्गिकरित्या आलेली नाहीये, ही निर्माण केलेली आहे. आणि एक व्यवस्था ह्या जगामध्ये अशी आहे की ही राबणाऱ्या माणसाच्या आयुष्यातली दुःख जाऊच नयेत आणि त्यांच्या आधारावर आपल्याला मात्र सुखानं आरामात जगता यावं अशा पद्धतीनं विचाराने व्यवहार करणारी परंपरा जगभर आहे. आपल्या देशामधली ती परंपरा आहे, तिचं नाव आहे ब्राह्मणी व्यवस्था, किंवा तिला तुम्ही त्यांनी धर्माचा दर्जा दिल्यामुळे त्याला ब्राह्मण धर्म असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि हे जे ब्राह्मण धर्म आहे तो मनुस्मृतीच्या कायद्याच्या आधारावर बेतलेला आहे. आणि हा कायदा फक्त काही लोकांच्या आयुष्यामध्ये सुख कसं येईल आणि बाकीच्या माणसांच्या आयुष्यात जरी दुःख आलं तरी हरकत नाही अशा स्वरूपाचा कायदा आहे. तो विषमतेवर बेतलेला आहे. तो फक्त पुरुषातल्या काही पुरुषांच्याच सुखाचा विचार करतो. म्हणजे ब्राह्मण जातीतली स्त्री सुद्धा मनुस्मृतीच्या दृष्टीने शूद्र असते. तिच्या आयुष्यातली येणारी दुःख ही निसर्गाने दिलेली दुःख नाहीये. स्त्रीच्या आयुष्यात येणारी दुःख ही ब्राह्मणी व्यवस्थेतल्या मनुस्मृतीच्या कायद्यांमुळे येणारी दुःख आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं हा जो कायदा मनुस्मृतीचा आहे, जी मनुस्मृती आहे किंवा जो ब्राह्मण धर्म आहे, तो ब्राह्मण धर्म सगळ्या जगाचा विचार करू शकत नाही. तो जातीचा आणि जातीत मला कोणतरी सांगा, मी सुरू करू? कारण मला कॉमेंट इथे येणं झालेत, काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. बरं, जसं असेल तसं मी सुरू करतो. मी पुन्हा सुरू करतो. विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं बडवे हटाव आंदोलन घेतलं. त्या पाठीमागं अत्यंत विचारपूर्वक, नियोजनपूर्वक हे आंदोलन विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं घेतलेलं होतं. या जगामध्ये माणसाचा विचार करणाऱ्या परंपरेपैकी विद्रोही सांस्कृतिक चळवळ एक परंपरा आहे. या जगामधल्या सगळ्या माणसांचं दुःख नष्ट व्हावं आणि प्रत्येक राबणाऱ्या माणसाच्या आयुष्यात सुख यावं असं विद्रोही सांस्कृतिक चळवळीला वाटतं. आणि माणसं ही स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतात. जी कुवत माणसामध्ये असते ती आपला विचार करतात, तसं माणसं सगळ्या जगाचा विचार पण करू शकतात. त्यामुळं माणसानं स्वतःचा विचार करणं, त्याचबरोबर सगळ्या जगाचा विचार करणं हे माणसाचं जनावरांच्या पेक्षा वेगळेपण आहे. आणि त्यातूनच माणसाची जी संवेदनशीलता निर्माण होते, ती माणसाची संवेदनशीलता ही सगळ्या जगातल्या माणसासोबत आणि जगातल्या प्राण्यांच्या सोबत
जीवजंतूंच्या सोबत माणसाला जोडू शकते आणि त्यांच्याबद्दल विचार करण्यासाठी एक मानसिकता तयार करू शकते. ही माणसाची कुवत आहे, ही जनावरांची कुवत नाही आहे. त्यामुळं विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही संवेदनशील असलेल्या माणसांची चळवळ आहे आणि ही विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही राबणाऱ्या बहुजन समाजाच्या आयुष्यातली दुःख कमी व्हावीत, त्यांच्यावर गुलामगिरी लादली जाऊ नये, त्यांच्यावर दडपशाही होऊ नये, अशा पद्धतीनं विचार करणारी विद्रोही सांस्कृतिक चळवळ आहे. या चळवळीनं आपली जी परंपरा मानलेली आहे ती परंपरा ही सगळ्या जगाचा विचार करणारी परंपरा आहे. आणि माणसांच्या दुःखाबद्दल विचार करत असताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की गौतम बुद्धांनी असं सांगितलं की ह्या जगात दुःख आहे, हे खरं आहे. पण हे दुःख हे निसर्गानं दिलेलं दुःख नाही आहे. हे दुःख हे मानवी वृत्तीतून आलेलं दुःख आहे. आणि हे दुःख नशिबानं आलेलं नसून या दुःखाची कारणं आहेत आणि ती कारणं शोधून ती कारणं नष्ट करता येतात. दुःखांचं परिमार्जन करता येतं, दुःख घालवता येतात. अशा पद्धतीचं एक तत्व ज्याला आपण आर्य तत्व असं म्हणतो, हे 4 आर्य सत्य ही गौतम बुद्धांनी सांगितली. ही बुद्धानं सांगितलेली 4 आर्य सत्य तत्व दुःखाबद्दलचे आहेत आणि दुःख परिमार्जनासाठी अष्टांगिक मार्ग गौतम बुद्धांनी सांगितला. या सगळ्या विचार आणि व्यवहाराचा गाभा या जगातला माणूस सुखी झाला पाहिजे आणि या माणसासोबतच जगातले सगळे प्राणी, जगातले सगळे पक्षी, जीवजंतू, वनस्पती ह्या सुद्धा सुखानं जगल्या पाहिजेत, हे ह्या तत्वाचा गाभा आहे. जगामध्ये जसं हे जगाचा विचार करणारं तत्व आहे तसं जगाचा विचार न करता फक्त स्वतःचाच विचार करणारी दुसरी एक परंपरा जगामध्ये आहे. ती परंपरा सगळ्यांच्या आयुष्यात दुःख आलं तरी चालेल, पण मला मात्र सुखानं जगता आलं पाहिजे असं मानणारी परंपरा आहे. भारतामध्ये ह्या परंपरेचं नाव आहे ब्राह्मणी परंपरा. त्यांनी धर्माचं नाव दिलं म्हणून ब्राह्मण धर्म. आणि त्यांचा सगळ्यात मोठा आधार आहे तो आहे हा मनुस्मृतीचा. मनुस्मृती हा कायदा आहे जो धर्माच्या आधारावर लादला गेला, राजकीय सत्तेच्या आधारावर बहुजन समाजावर लादला गेला. या कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो जगाचा विचार करत नाही. तो विचार करत नाही, केलं तर फक्त शोषणासाठी करतो. तो सगळ्या स्त्री पुरुषांचा विचार करत नाही, फक्त एका जातीतल्या पुरुषांचाच विचार करतो. अगदी ब्राह्मण जातीतली स्त्री सुद्धा शूद्र असते आणि तिला माणूस म्हणून अस्तित्व नसतं. म्हणजे मनुस्मृतीमध्ये विशेषतः ब्राह्मण पुरुषांच्याच सुखाचा विचार केला जातो, त्यांच्याच दुःखाचा विचार केला जातो, बाकी कोणाचाही विचार केला जात नाही. म्हणजे फक्त माणसांचाच विचार केला जात नाही असं नाही, तर मनुस्मृतीमध्ये जनावरांना, वनस्पतींना, जीवजंतूंना स्थान नाही. म्हणजे जंगलं जाळा, झाडं तोडा, प्राणी मारा, पक्षी मारा, मग ते यज्ञाच्या नावावर मारा, शिकारीच्या नावावर मारा. म्हणजे जगातल्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही, करायचा तो फक्त आपल्याच सुखाचा करायचा. याचा धार्मिक तात्विक आधार मनुस्मृतीनं दिलेला आहे. त्यामुळं या देशातल्या बहुतांश राबणाऱ्या बहुजन समाजातल्या दुःखाचं कारण, या देशातल्या वनस्पती जंगलांच्या नष्ट होण्याचं कारण, या देशातल्या जीवजंतूंच्या नष्ट होण्याचं कारण हे प्रामुख्यानं मनुस्मृतीनं समर्थन दिलेलं तत्वज्ञानही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये भांडवली व्यवस्था ही ह्या ब्राह्मणी व्यवस्थेसोबत आलेली आहे. पण आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ब्राह्मणी व्यवस्था आणि भांडवली व्यवस्था यांची मूलभूत तत्व ही एकच आहेत. त्यामुळे ते एकमेकाच्या सोबत राहू शकतात आणि एकमेकांचं समर्थन पण करू शकतात. अर्थात याच्या विरोधामध्ये समर्थ असलेली एक परंपरा सगळ्या जगभर आहे आणि ही जगभराची परंपरा भारतामध्ये सुद्धा आहे. जसं गौतम बुद्ध यांनी
राबणाऱ्या बहुजन समाजाच्या बाजूनं बहुजन हिताय बहुजन सुखाय हे वाक्य पहिल्यांदा त्यांनीच उच्चारलेलं आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे राबणाऱ्या बहुजन समाजाच्या बाजूनं त्यांची दुःख कमी करण्यासाठी विचार केला. अशा परंपरा जगभर आहेत, पण त्याची सुरुवात जाणवणारी सुरुवात मात्र गौतम बुद्धापासून होते, महावीरांच्या पासून होते. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जे बुद्धांच्या नंतर या परिसरामध्येच आपल्याला परदेशातून आलेला, म्हणजे भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर येशू ख्रिस्तांचं तत्वज्ञान, अर्थात येशू ख्रिस्तांच्या तत्वज्ञानामध्ये पुन्हा बुद्धांचा उल्लेख येतो. येशू ख्रिस्तांच्या नंतर महम्मद पैगंबरांनी मांडलेलं तत्वज्ञान, इस्लामचं तत्वज्ञान, त्याच्यामध्ये पण पुन्हा बुद्धाचा उल्लेख येतो. त्यानंतर बसवण्णांचं तत्वज्ञान, नाथ परंपरेचं तत्वज्ञान, ही सगळी तत्वज्ञानं ही राबणाऱ्या बहुजन समाजाच्या आयुष्यातील दुःख कमी व्हावीत, या जगातले सगळे जीवजंतू प्राणी पक्षी सुखानं जगावेत यासाठी विचार करणारीच आहेत. नाथ परंपरेनंतर बसवण्णांच्या तत्वज्ञानांच्या नंतर चक्रधारांच्या नंतर नामदेव तुकोबांनी सुरू केलेली, वाढवलेली, विस्तारलेली वारकरी परंपरा, आणि वारकरी परंपरेच्या नंतर सुद्धा या देशामध्ये फुले शाहू आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, अण्णाभाऊ साठे यांची जी परंपरा आहे, संत गाडगे महाराजांची परंपरा आहे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीपर्यंत ही एक अखंड परंपरा, ही ह्या शोषणाच्या विरोधामध्ये, दडपशाहीच्या विरोधामध्ये लढणाऱ्यांची परंपरा ही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं ही परंपरेची वैशिष्ट्ये काय आहेत? ही परंपरा फक्त आपल्यापुरता विचार करत नाही. ही परंपरा फक्त एका जातीचा, एका धर्माचा विचार करत नाही. ही परंपरा सगळ्या जगातल्या माणसांचं दुःख संपलं पाहिजे, त्यांचं शोषण संपलं पाहिजे, ह्या सगळ्या जगातले प्राणी पक्षी सुखानं जगले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणारी ही परंपरा आहे. त्यामुळं ही परंपरा माणसाची व्याख्या करताना सुद्धा फक्त शरीराची व्याख्या करत नाही. माणूस म्हणजे फक्त शरीर नव्हे. आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ज्यावेळी पुरोगामी आणि प्रतिगामी अशी विभागणी समाजाची करतो, त्यावेळेला आपण घ्यायला पाहिजे की माणसांची शरीर पुरोगामी किंवा प्रतिगामी नसतात. माणसांचे विचार, आचार, ज्याला आपण व्यवहार म्हणतो, विचार आणि व्यवहार हे प्रतिगामी किंवा पुरोगामी असतात. आणि आपल्या परंपरेनं असं सांगितलेलं आहे की माणसाचे विचार आणि व्यवहार हे बदलले जाऊ शकतात. त्यामुळं माणसाचे विचार आणि व्यवहार बदलले की माणूस बदलला, त्यामुळं माणूस बदलला जाऊ शकतो. आणि मग माणूस बदलला जाऊ शकतो तर हे जग बदललं जाऊ शकतं, हा एक आत्मविश्वास ह्या आमच्या सगळ्या परंपरेनं आपल्याला दिलेला आहे. याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम असा होतो की आम्हाला माणसं बदलता येतात हे तत्व माहीत असल्यामुळं माणसं मारण्याची गरज नाही, माणसांची हिंसा करण्याची गरज नाही, माणसांची कुठेही डावपेच करून, कटकारस्थान करून खून किंवा हत्या करण्याची गरज नाही. जी परंपरा माणसांच्या विचार आणि व्यवहारावर विश्वास ठेवत नाही, फक्त शरीरावरच विश्वास ठेवते, त्या परंपरेनं आतापर्यंत माणसांच्या हिंसा घडवलेल्या आहेत. जंगलं जशी जाळली तशी माणसं मारली, ठरवून मारली. मग कधी धर्माच्या नावावर मारली, कधी दुसऱ्या कुठल्या नावावर मारली. आणि अलीकडच्या काळामध्ये तर खुनाचं सत्र सुरूच आहे, तुम्ही सगळेजण जाणता. आमच्या परंपरेला माणसं मारायची गरज नाही, कारण आमची परंपरा ही माणसांच्या विचार आणि व्यवहारामध्ये बदल घडण्यावर भर देणारी आहे, विश्वास ठेवणारी असल्यामुळं आम्हाला माणसं मारायची गरज नाही, आम्हाला माणसं बदलता येतात. आणि हे आमच्या परंपरेनं आम्हाला शिकवलेलं आहे. ही परंपरा आमच्या आत्ताच्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीपर्यंत येते. आणि ह्या परंपरेचा सगळ्यात मोठा भाग हा अलीकडच्या काळामधला हा वारकरी परंपरेचा, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे परंपरा ही माणसाचं माणूसपण जाणणाऱ्या आणि सगळ्या जगाचा विचार करणाऱ्या परंपरेचा भाग आहे. ही परंपरा ही विषमतेच्या विरोधामध्ये समतेच्या बाजूने आहे. ही परंपरा स्त्री पुरुष भेद मानत नाही, ही परंपरा धर्मभेद मानत नाही, ही परंपरा जातभेद मानत नाही, ही परंपरा गरीब श्रीमंत, शेतकरी भूमिहीन असा भेद सुद्धा मानत नाही.
अर्थात मी आज या बाबतीमध्ये उदाहरणं देऊन तुमचा वेळ घालवणार नाही, कारण आमची जी व्याख्यानमाला सुरू आहे विद्रोहीची, या व्याख्यानमालेमध्ये माझ्या अगोदर वक्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या परंपरेबद्दल मांडणी केलेली आहे आणि ह्या सगळ्या मांडणीतनं त्यांनी बरीच प्रमाण अभंगांचे आणि बाकीच्या गोष्टींचे सुद्धा प्रमाणं दिलेले आहेत, पुरावे दिलेले आहेत आणि सगळ्यांनी अत्यंत स्पष्टीकरणं देऊन हे सांगितलेलं आहे की ही परंपरा ही समतेची परंपरा आहे, ही परंपरा ही मानवी कल्याणाची परंपरा आहे आणि सगळ्या जगातल्या जीवजंतूबद्दल विचार करणारी ही परंपरा असल्यामुळं आपल्याला वारकरी परंपरा ही माणुसकीच्या दृष्टीनं जागतिक तत्वज्ञान सांभाळणारी, जोपासणारी एक पुरोगामी परंपरा ही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अर्थात हे आपण आज म्हणू शकतो कारण आपण वारकरी परंपरेचा अभ्यास केला, पण ज्यावेळी बडवे हटाव आंदोलन सुरू केलं त्यावेळेला मात्र आमच्यावर बऱ्याच कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले. तुम्ही वारकऱ्यांच्याकडे जाताय म्हणजे तुम्ही आता हातात टाळ घेऊन गळ्यात माळ घालून कॉम्रेड होणार असं काही विचारवंतांनी मला हिनवून, ज्यावेळी बडवे हटाव आंदोलन होतं सुरू त्यावेळेला मला हिनवून बोलले काही लोक. मी म्हटलं की गरज पडली तर आम्ही ते सुद्धा करू. आमचा उद्देश या जगातला अन्याय अत्याचार संपवण्याचा आहे, आमचा उद्देश या जगातली विषमता संपवण्याचा आहे, त्यासाठी जे आवश्यक असेल ते करू. आम्हाला काही लोक असं म्हणाले की हे सुधारणार नाहीत, तुम्ही कशाला त्यांच्या नादाला लागता. माझं असं म्हणणं आहे की आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे, पण सुधारले नाहीत असं सर्टिफिकेट देऊन माणसांना नाकारणं हे काय परिवर्तनाच्या चळवळीचं लक्षण नाही. आम्हाला बुद्धानं असं शिकवलेलं नाही, आम्हाला बाबासाहेबांनी असं शिकवलेलं नाही, आम्हाला नामदेव तुकोबांनी असं शिकवलेलं नाही. जी माणसं विचार आणि व्यवहार बदलतात त्या माणसांच्या सोबत त्यांना पटेल, त्यांना सुचेल, रुचेल, समजेल अशा पद्धतीनं आपण त्यांच्यासोबत व्यवहार केले पाहिजेत. बडवे हटाव आंदोलन करताना ही जी मंडळी आमच्यावर टीका करत होती ती मंडळी असं पण म्हणत होती की वारकऱ्यांनी जातीव्यवस्थेच्या विरोधात काय केलं, भूमिहीनांच्या विरोधामध्ये ते बोलले का. माझं असं म्हणणं आहे की ज्या काळामध्ये जे प्रश्न होते त्या प्रश्नाबद्दल त्या काळातल्या विचारवंतांनी, कार्यकर्त्यांनी म्हणजे बुद्ध असतील, बसवण्ण असतील, नामदेव तुकोबा असतील यांनी त्यांच्या त्यांच्या काळामधल्या प्रश्नांना सामोरे जाण्याचं धाडस दाखवलं. आजचे प्रश्न त्यांना विचारणं म्हणजे जातीव्यवस्था जेव्हा निर्माणच झाली नव्हती त्या जातीव्यवस्थेबद्दल जर आपण बुद्धाला प्रश्न विचारायला लागलो तर बुद्ध उत्तर देऊ शकणार नाही. पण जातीव्यवस्थेची तत्व, जातीव्यवस्थेचं मार्जन कसं करावं, परिमार्जन कसं करावं याची तत्व मात्र बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये, व्यवहारामध्ये, विचारामध्ये आपल्याला सापडतील. पण जेव्हा जातीव्यवस्थाच नव्हती तेव्हा जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये बुद्धानं काय केलं, खाजगी मालकीच्या विरोधामध्ये वारकऱ्यांनी काय केलं, जमीनदारीच्या विरोधामध्ये वारकऱ्यांनी काय केलं, असे गैरलागू प्रश्न विचारून आमचे प्रश्न इतिहासाला विचारून उत्तर मिळणार नाहीत. आमचे प्रश्न सोडवण्यासाठी इतिहासाची मदत कशी घेता येईल हे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराज कुठल्या प्रकारचा मोबाईल वापरत होते आणि त्यांनी सॉफ्टवेअर कुठलं वापरलं आणि वापरत नव्हते म्हणजे ते मागास होते म्हणणं हे शिवाजी महाराजांचा अपमान नाही. असे प्रश्न विचारणाऱ्यांच्या बुद्धीचे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं वारकरी परंपरा जी विषमतेच्या विरोधामध्ये लढते ती परंपरा आज सुद्धा जाती व्यवस्था असलेल्या महाराष्ट्राच्या कर्नाटक, गुजरात, गोवा, तामिळनाडू या सगळ्या परिसरामध्ये जाती व्यवस्था असलेल्या प्रत्येक गावामध्ये किमान एक तरी वारकरी तुम्हाला सापडेल. अर्थात आदिवासी भागामध्ये वारकरी नाहीत असं नाही. गुलाम महाराज हे वारकरी परंपरेशी संबंधित होते नंदुरबार जिल्ह्यातले, किंवा बंडकरी असलेले अकोले तालुक्यातले सगळे बंडकरी हे सुद्धा पंढरपुराशी संबंधित होते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे विशेषतः राघोजी भांगरे यांना ज्यावेळी पकडलं त्यावेळी त्यांना पंढरपुरात पकडलं. याचा अर्थ पंढरपूर वारकरी परंपरा ही आदिवासी भागामध्ये सुद्धा संबंधित आहे. आणि जी
परंपरा ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी परंपरा आहे आणि समतेच्या बाजूनं बोलणारी परंपरा आहे. अशा परंपरेची तत्व ही आपल्याला लक्षात आली तर वारकरी परंपरा ही अत्यंत पुरोगामी परंपरा आहे हे आपल्या लक्षात येईल. या वारकरी परंपरेचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, यांनी मनुष्य दिलेल्या सगळ्या समाज व्यवस्थेला पर्याय दिला. पर्याय दिला म्हणजे काय केलं की त्यांनी काही सिंबॉल, प्रतीकं निर्माण केली. अर्थात ज्यावेळी विचार आणि व्यवहार प्रतीकाच्या रूपामध्ये पुढे येतात त्यावेळी ती चळवळ वेगानं वाढते. पण आपण दुसरं लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळी एखादी चळवळ प्रतीकामध्ये रूपांतरित होते त्यावेळी त्या चळवळीचं ब्राह्मणीकरण किंवा भ्रष्ट करणं हे सुद्धा होऊ शकतं. पण वारकरी परंपरेनं आपली प्रतीकं काय निवडली? वारकरी परंपरेचं प्रतीक आहे विठ्ठल, वारकरी परंपरेचं प्रतीक आहे पंढरपूर आणि वारकरी परंपरेचं प्रतीक आहे चंद्रभागा. म्हणजे तुम्ही स्वर्ग, कैलास आणि तुमचे वेगवेगळे धार्मिक परंपरा ज्या सांगता त्या आहे असं नामदेव एका अभंगामध्ये म्हणतात. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होतं पंढरपूर. म्हणजे चर नव्हतं, आचर नव्हतं, म्हणजे स्थिर, अस्थिर, स्थावर, जंगम असली काहीही संकल्पना नव्हती, त्यावेळी पंढरपूर होतं असं अत्यंत अभिमानानं आणि स्वाभिमानानं नामदेव सांगतात. म्हणजे तुम्ही जे काय कैलास वगैरे सांगता त्याला आम्ही महत्त्व देत नाही, आम्ही पंढरपूरला महत्त्व देतो असं नामदेव सांगतात. जेव्हा नव्हत्या जमुना गंगा तेव्हा होती चंद्रभागा. म्हणजे चंद्रभागा ही नदी ही तुमच्या कुठल्याही धार्मिक नद्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे असं त्यांना सांगायचं आहे. अर्थात ही सुरुवात आहे, ही ब्राह्मणी व्यवस्थेला पर्यायी सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र निर्माण करण्याची परंपरा आहे आणि हा पर्याय ब्राह्मणी व्यवस्थेला वारकरी परंपरेनं दिला. त्यांनी विठ्ठल निर्माण केला की जो कुठल्याही अवतारामध्ये बसत नाही. विठ्ठल 24 वेगळा, म्हणजे कुठले जरी तुम्ही प्रकार देवाचे काढले तरी सुद्धा विठ्ठल हा कुठल्याही परंपरेत न बसणारा नवा पर्याय हा वारकरी परंपरेनं निर्माण केलेला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे वारकरी परंपरा समतेचं समर्थन करते, वारकरी परंपरा श्रमाचं समर्थन करते, वारकरी परंपरा स्त्री पुरुष भेद मानत नाही. आणि याची वेगवेगळी उदाहरणं माझ्या अगोदर बऱ्याच वक्त्यांनी दिलेली आहेत, मी त्याच्यामध्ये वेळ घालवणार नाही. पण आमची जी मुख्य लढाई आहे बडवे हटाव आंदोलनाची, त्या लढाईकडे मी जाणार आहे. मी प्रतीकांच्या ब्राह्मणीकरणाबद्दल बोलत होतो, प्रतीकांच्या निर्मितीबद्दल बोलत होतो. प्रतीकांच्या निर्मितीचं मी आणखी एक उदाहरण तुम्हाला देईन. स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदे मातरम हे जी घोषणा आहे, ही घोषणा ही स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक होतं. जसं गांधी टोपी घालणं हे प्रतीक होतं, भारत माता की जय म्हणणं हे प्रतीक होतं, तसं वंदे मातरम हे सुद्धा स्वातंत्र्य लढ्याचं एक प्रतीक होतं. अर्थात माझे वडील स्वातंत्र्य चळवळीत होते आणि ते हत्यार घेऊन लढणारे इंग्रजांच्या विरोधामधल्या स्वातंत्र्य चळवळीतले होते. ते गारगोटी इथं असलेल्या जेल फोडण्याच्या क्रांतिकारी आंदोलनामध्ये होते आणि त्यांच्या हाताजवळनं म्हणजे मुंड्याचा हातोपा जळाला असं शेरा जवळनं गेला. काही शेरे त्यांच्या छातीवर, काही दंडावर लागले, किरकोळ जखमा झाल्या, पण ते जगले. ते वंदे मातरम हे नेहमी म्हणायचे, अभिमानानं म्हणायचे. पण आमचे काही पाहुणे जे RSS सोबत होते ते मात्र वंदे मातरमची टिंगल करायचे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी एकदा पाहुणे गेलो होतो आणि माझे पाहुणे मला असं म्हणाले, हो वंदे मातरमवाले इकडे या. मला कळलं नाही, पण त्या पाहुण्याच्या मुलानं मला सांगितलं की तुम्हाला बोलवा लागलेत, जावा. आणि तो पोरगा मला घेऊन जाताना वंदे मातरम शिंडी कात्रम असं म्हणत होता. म्हणजे ज्यावेळी स्वातंत्र्य लढा सुरू होता त्यावेळेला वंदे मातरम ही स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक होतं. RSS वाल्यांनी टिंगल केली. पण ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं, हे गोळ्या खाऊन मिळालं, जेलमध्ये जाऊन मिळालं, हुतात्मे रक्त सांडून मिळालं, त्यावेळी RSS वाले स्वातंत्र्य लढ्यामध्ये आले नाहीत, इंग्रजांच्या बाजूने होते. पण या प्रतीकाचं विटंबन
किंवा या प्रतीकाचं ब्राह्मणीकरण त्यांनी नंतरच्या काळामध्ये सुद्धा चालू ठेवलं आणि आज ते आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सांगतायत वंदे मातरम म्हणा, भारत माता की जय म्हणा, म्हणजे ज्यावेळी म्हणायला पाहिजे होतं त्यावेळी म्हणाले नाहीत. ही जी पद्धत आहे ही प्रतीकांच्या ब्राह्मणीकरणाची पद्धत आहे. वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हे ब्राह्मणीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि आपण लक्षात ठेवलं पाहिजे की वारकऱ्यांनी जी प्रतीकं निर्माण केली होती त्याच्यामध्ये विठ्ठल होता. विठ्ठल हे सोवळा ओवळा न मानणारा देव, जातीव्यवस्था न मानणारा देव, पण या विठ्ठलाच्या बाबतीमध्ये पंढरपुरात बडवे आणि उत्पात हे आले. हे कधी आले? मी जो अभ्यास केलेला आहे आणि पुस्तिका प्रकाशित केलेला आहे त्याच्यामध्ये मी हे मांडलेलं आहे की 13व्या शतकामध्ये ज्या वेळेला हेमाद्री हा पंतप्रधान म्हणजे प्रधानमंत्री होता, तो हेमाद्री हा रामदेवराव राय राजाचा प्रधान होता. हे देवगिरीचं राज्य, त्यांचा परिसर हा पंढरपुराच्या जवळपर्यंत होता. त्यांनी पंढरपूरला येऊन पंढरपुरामध्ये पहिला यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. कुणी केला? हेमाद्रीनं केला. त्यांनी सत्तेचा वापर करून त्याच वेळेला बडव्यांना आणि उत्पातांना विठ्ठलाच्या देवळामध्ये प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. तोपर्यंत बडवे आणि उत्पात वगळून अगदी जैन असतील, कोळी असतील, वारकरी असतील, हे सगळे विठ्ठलाची पूजा मोकळेपणानं करू शकत होते आणि वारकरी परंपरेमध्ये यज्ञ केले जात नाहीत. ज्ञाननाथांनी ते सांगितलेलं आहे, तुकोबांनी सांगितलेलं आहे, नामदेवांनी सांगितलेलं आहे, यज्ञ परंपरा ही वारकऱ्यांची परंपरा. पण आपल्याला पंढरपूरच्या इतिहासामध्ये असं मिळतं की 13व्या शतकामध्ये या हेमाद्रीनं पहिला यज्ञ पंढरपुरामध्ये केला आणि विठ्ठलाच्या देवळामध्ये त्यांनी बडवे आणले. म्हणजे समतेच्या परंपरेमध्ये जातीव्यवस्था न मानणाऱ्या चळवळीचं प्रतीक असलेल्या विठ्ठलाला पुन्हा जातीव्यवस्थेमध्ये गुंतवण्याच्या पद्धतीनं राज्य सत्तेचा उपयोग करून या ब्राह्मणी धर्मसमर्थक हेमाद्रीनं बडवे आणि उत्पातांची परंपरा तिथं प्रस्थापित व्हायला मदत केली. अर्थात याबद्दलची सविस्तर मांडणी रांची ढेरे यांनी श्री विठ्ठल एक महासमन्वय या पुस्तकामध्ये केलेली आहे, ती तुम्ही वाचा. अर्थात फक्त रांची ढेरेंचं वाचून सगळं स्पष्ट होणार नाही, इतर विचारवंतांनी सुद्धा मांडणी केलेली आहे, ती पण तुम्ही सगळ्यांनी वाचावी असा माझा आग्रह राहील. पण हे जे हेमाद्री आहेत, हेमाद्रींनी जसं बसवण्णांच्या काळामध्ये मंचन्ना होता किंवा तुकोबाच्या आयुष्यामध्ये मंबाजी आला आणि महात्मा गांधींच्या आयुष्यामध्ये नथुराम आला, हे सगळे एकच काम करणारी मंडळी आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा हेमाद्री पंतप्रधान जरी असला तरी तो जास्त ब्राह्मण धर्माचा समर्थक होता आणि त्यानं चातुर्वर्ण्य चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला की जो ब्राह्मण धर्माचं समर्थन करणारा होता, मनुस्मृतीचं समर्थन करणारा होता, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असं करून त्यांनी विठ्ठलाचं प्रतीक जे निर्माण वारकरी चळवळीनं केलं होतं त्याच्या ब्राह्मणीकरणाची सुरुवात केली. त्यांनी दुसरं प्रतीक होतं चंद्रभागा. आज सुद्धा अशी मोहीम काढली जाते की चंद्रभागेच्या पाण्याचं तेज कमी झालेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये गंगेचं पाणी आणून टाकलं पाहिजे म्हणजे मग तिचं तेज वाढ. म्हणजे हिंदू धर्मामध्ये, ब्राह्मण धर्मामध्ये ज्या गंगेला महत्व आहे, धार्मिक महत्व आहे, ते श्रेष्ठ आहे. आणि वारकऱ्यांनी निर्माण केलेलं चंद्रभागेचं प्रतीक मात्र कळकटलेलं आहे, मळकटलेलं आहे, त्याचं तेज गेलेलं आहे. असं म्हणून पुन्हा वारकरी परंपरेवर ब्राह्मण धर्माचा पगडा बसवण्यासाठी म्हणून जसं विठ्ठलामध्ये बडवे आले विठ्ठलाच्या देवळात, तसंच चंद्रभागेमध्ये हे नवीन पाणी आणून टाकणं म्हणजे चंद्रभागेचं तेज वाढवण्यासाठी प्रयत्न करणं, अशी एक नवी चाल, डावपेच वारकरी परंपरेच्या भ्रष्टीकरणासाठी, ब्राह्मणीकरणासाठी त्यांनी केलेलं आहे, आपण लक्षात ठेवू. काही वारकरी आता यज्ञ करायला लागले. म्हणजे आमच्या एका सहकार्याने, आता पुढचा विषय पण आहे, पंढरीची वारी तीर्थक्षेत्र, म्हणजे पंढरी सोडून, वारकरी संत सोडून दुसऱ्या कोणाची गरज नाही.
असं म्हणत असताना काही लोक हे रामकथा सांगतात, काही नुसतं दुसरं काहीतरी सांगायला लागतात. म्हणजे विठ्ठलाचं नाव सुद्धा काढतील, पण ते मध्ये मध्ये कुठेतरी तोंडाला लावण्यासाठी. रामाचा, रामकथेचा आणि वारकरी परंपरेचा संबंध काय? पण वारकरी परंपरेच्या भ्रष्टीकरणासाठी, वारकरी परंपरेचं तत्वज्ञान हे मिसळून त्याच्यामध्ये भेसळ करण्यासाठी म्हणून ह्या नव्या नव्या कृत्या केलेल्या आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असंच आणखी एक सर्वात ते आहे पताका. वारकरी परंपरेनं काळू रंगाची पताका स्वीकारली. नंतर केमिकल ज्यावेळी तयार झाली, रसायनं तयार झाली, त्यावेळेला त्याला भगवा रंग असं म्हणायला लागले. पण भगवा रंग म्हणजे आत्ताचा जो भगवा रंग आहे तो नाही. मातीपासून आणि नैसर्गिक म्हणजे मीठ, लिंबू वगैरे गोष्टींच्या पासून तयार केला जाणारा काळू कलरचा रंग हाच वारकरी परंपरेची पताका होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अर्थात भगवा हा रंग सुद्धा हा प्रतिगाम्यांचा नाही, मनुस्मृती समर्थकांचा नाही, ब्राह्मण धर्माचा नाही. भगवा रंग हा बुद्धापासून आलेला रंग आहे. भगवा रंग बुद्धाने स्वीकारला. महावीरांच्या काळामध्ये सुद्धा भगवा रंग स्वीकारला गेलेला होता. चिवराचा रंग भगवा आहे. त्यानंतर नाथ परंपरेनं भगवाच कायम ठेवला. पण तो भगवा हा काळू कलरचा भगवा होता. हाच भगवा शरणांनी सुद्धा स्वीकारलेला आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बसवण्णांनी स्वीकारलेला आहे, पण तो काळू कलरचा भगवा हे प्रतीक वेगळ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे आणलं आणि त्यांनी तोच झेंडा वारकरी परंपरेशी माझी बांधिलकी आहे ही सिद्ध करण्यासाठी आणि रयतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी, वारकरी तत्वज्ञान घेऊन रयतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आम्ही अग्रेसर आहोत हे दाखवण्यासाठी तोच रंग आणि तीच पताका रयतेच्या स्वराज्याची पताका म्हणून छत्रपती शिवरायांनी स्वीकारली. हे एक वेगळ्या अर्थानं प्रतीक वापरणं आणि प्रतीकाला सोबत घेऊन जाण्याची लढाई आहे, ही आपण लक्षात ठेवली पाहिजे. ही लढाई महत्वाची होते आणि त्या लढाईच्या आधारावर तत्वज्ञानाचा विकास होतो, संघटनेचा विकास, प्रचार होतो आणि काही वेळेला ब्राह्मणीकरण सुद्धा होतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अर्थात वारकरी परंपरा ही सामाजिक समज घडवणारी आहे, आपण लक्षात घ्या. म्हणजे एका बाजूला तुम्ही शरणांची परंपरा, ज्या परंपरेची निर्मिती ही या परंपरेच्या जवळच झालेले म्हणजे मंगळवेढ्यामध्ये बसवण्णांनी सुरुवात केली आणि मंगळवेढा हे पंढरपूरपासून अत्यंत जवळ आहे. मंगळवेढ्यामध्येच वारकरी संत होऊन गेले. मग दामाजी पंत असतील, चोखामेळा असतील किंवा चोखामेळ्याचं सगळं, चोखामेळ्याची पत्नी असलेली, संत असलेली पत्नी असेल, ही मंगळवेढ्यातून तयार झाले. मंगळवेढा बसवण्णांच्या सुरुवातीचं काम आहे. वारकरी परंपरा आणि शरणांची परंपरा यांच्या तत्वज्ञानामध्ये फार जवळीक आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण शरणांची परंपरा ही अनुभव मंडप निर्माण करणारी परंपरा, दासोह निर्माण करणारी परंपरा, इष्टलिंग निर्माण करणारी परंपरा, ब्राह्मणी व्यवस्था नाकारणारी, पुरोहितशाही नाकारणारी, मंदिर व्यवस्था नाकारणारी परंपरा ही राज्य व्यवस्था बदलल्यानंतर हिंसेच्या आधारावर, राज्य सत्तेच्या आधारावर, सैन्याच्या आधारावर नष्ट केली आणि वारकरी परंपरा मात्र सत्तेच्या बाहेर निर्माण झाली आणि त्यांनी वारकरी परंपरेला साजेसं तत्वज्ञान सांभाळणारी राजकीय सत्ता निर्माण केली. छत्रपती शिवरायांनी जे राज्य तयार केलं ते एका शूद्रानं केलेलं राज्य होतं, म्हणून तर राज्याभिषेकाला विरोध केला. अर्थात छत्रपती शिवरायांनी जे विरोध करत होते त्यांच्या नाकावर टिचून, अर्थात हे राजकारणच हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ब्राह्मणी व्यवस्थेला सोबत घेऊनच पहिला राज्याभिषेक केला. पण त्यांनी आपली परंपरा ही कोणती आहे हे दाखवण्यासाठी तांत्रिक पद्धतीनं दुसरा राज्याभिषेक सुद्धा केला, हे आपण विसरता कामा नये. कॉम्रेड शरद पाटलांनी त्या बाबतीमध्ये अत्यंत चांगली मांडणी केलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी ती मांडणी वाचावी. म्हणजे प्रतीकांची लढाई ही शेवटी तत्वज्ञानाची लढाई होते आणि ती मानवी जीवनामध्ये सुख येणार की दुःख येणार याच्यासोबत जोडलेली लढाई आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. म्हणून ही सामाजिक समज घडवणारी वारकरी परंपरा आहे. तिनं राज्यव्यवस्था निर्माण केली, शूद्राती शूद्रांच्या मध्ये एक आत्मविश्वास दिला,
श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या माणसाला सन्मान दिला. स्त्रिया, मग त्या विधवा असोत किंवा विवाहित असोत, कुमारी असोत किंवा कुणीही असोत, स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली. अशी ही जी परंपरा आहे, आज जे बिघडलेलं सामाजिक मन ज्याला आपण म्हणतो, सामाजिक समज असं आपण म्हणतो, ही सामाजिक समज जर आपल्याला दुरुस्त करायची असेल तर वारकरी परंपरा ही तिच्या मूळ स्वरूपामध्ये पण 21व्या शतकाला साजेशा पद्धतीनं विकसित होणं हे आवश्यक आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अर्थात वारकरी परंपरा ही बुद्धाच्या परंपरेतली आहे. वारकरी परंपरा ही महावीरांच्या परंपरातली आहे. वारकरी परंपरा ही शरणांच्या परंपरेतली आहे. वारकरी परंपरा ही सुफींच्या परंपरेसोबत अत्यंत जवळून जोडलेली आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये ज्या आमच्या परंपरा आहेत, ज्या बहुजनांच्या परंपरा आहेत, ह्या सगळ्या परंपरा आपण समजून घ्यायला पाहिजेत आणि आमच्या माणसांना त्यांच्या मूळ परंपरा समजून सांगायला पाहिजेत. म्हणजे ते ब्राह्मणी प्रभावाखाली येणार नाहीत, विषमतेच्या मनुस्मृतीच्या प्रभावाखाली येणार नाहीत. आज त्यांच्यावरचा ब्राह्मणी प्रभाव वाढलेला आहे आणि याचे परिणाम ही आपल्या देशातली लोकशाही धोक्यात आलेली आहे. म्हणजे मनुस्मृती समर्थक ज्यावेळी सत्तेवर येतात आणि लोकशाही मार्गाने सत्तेवर येतात, त्यावेळी वास्तव हे आहे की सामाजिक समज बिघडलेली आहे आणि लोकांना स्वतःचं हित कशात आहे, स्वतःचा स्वाभिमान कशात आहे आणि कुठल्या पद्धतीने निर्णय घ्यावं हे भान सुटलेलं आहे. आणि माणसांना हे भान द्यायचं काम ही आपली बहुजनांच्या सांस्कृतिक परंपरा करू शकतात. त्याच्यामध्येच बुद्ध आहे, त्याच्यामध्येच बसवण्ण आहेत, त्याच्यामध्येच वारकरी परंपरा आहेत. फुले शाहू आंबेडकर, नाना पाटील, अण्णाभाऊ साठे यांची परंपरा आहे. संत गाडगे महाराज पण ही सामाजिक भान निर्माण करण्यामध्ये, दुरुस्त करण्यामध्ये आपल्याला मदत करू शकतात. आज आदिवासींची परंपरा असेल, भटक्या विमुक्तांची परंपरा असेल, ह्या मनुस्मृतीच्या विरोधातल्या सगळ्या परंपरा आज शरणागताच्या परिस्थितीमध्ये आलेल्या आपल्याला दिसतात. त्यांना जर ताठ मानेनं उभा करायचा असेल तर पुन्हा एक वेळा आपल्याला बहुजनांच्या परंपरेचे मूळ तत्व त्यांच्या समोर ठेवलं पाहिजे. म्हणून बडवे आंदोलन विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं सुरू केलं. जात्यांताच्या लढ्याचा एक भाग म्हणून सुरू केलं. वारकरी परंपरा ही पुरोगामी परंपरा आहे म्हणून सुरू केलं. कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांना निर्माण करणारी परंपरा आहे म्हणून बडवे हटाव आंदोलन वारकरी परंपरेनं सुरू केलं. आणि वारकरी परंपरेमध्ये जेव्हा बडवे हटाव आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारलं गेलं, त्यावेळी मात्र ज्यांनी बडवे हटाव आंदोलनाच्या अगोदर तयार केलेला कायदा नाकारला होता त्यांनी कोर्टामध्ये नाकारला. तरी सुद्धा आज विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि बाकीच्या सगळ्या चळवळींच्या समोर एक आव्हान आहे. त्या परंपरा आहेत ज्या माणसांचं मन घडवणाऱ्या परंपरा आहेत, माणूस नवा घडवणाऱ्या परंपरा आहेत. त्या परंपरा शुद्ध स्वरूपामध्ये 21व्या शतकाला साजेशा पद्धतीने कशा असतील? जे मार्क्स असं म्हणतो की नवी उत्पादन व्यवस्था ही जुन्या उत्पादन व्यवस्थेच्या पोटातून जन्माला येते. म्हणजे जुन्या उत्पादन व्यवस्थेमध्ये नव्या उत्पादन व्यवस्थेचा पाया तयार होतो. हे फक्त उत्पादन, हे सांस्कृतिक व्यवस्थेच्या बाबतीत सुद्धा खरं आहे. नवी संस्कृती तुम्हाला कुठून तरी आणून इथं जोडता येत नाही. इथल्या माणसांची मन ज्या संस्कृतीमध्ये घडली त्या संस्कृतीला सोबत घेऊनच तुम्हाला सांस्कृतिक विकास करावा लागेल. म्हणजे इथली परंपरा, समतेची परंपरा, पुरोगामी परंपरा ही वारकरी परंपरा आहे. इथली परंपरा ही आदिवासींची परंपरा आहे. इथली परंपरा ही नातांची परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये आलेले दोष काढून टाकले पाहिजेत आणि हीच परंपरा अपग्रेड करत आपल्याला 21व्या शतकातल्या लोकशाहीमध्ये आणावी लागेल. त्याशिवाय दुसरी परंपरा आपल्याला कलम करून किंवा क्राफ्ट करून नवीन निर्माण करून लोकांना देता येणार नाही. लोकांच्या कह्यामध्ये त्यामुळेच गेलेले आहेत. पुरोगामी चळवळींनी सगळ्यांनी ह्याच्यात लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून माणसांचं मन घडवायचं असेल, नवा समाज घडवायचा असेल, तर संस्कृती घडवायची असेल तर जुनी समतेची संस्कृती आपल्याला आपल्यासोबत, आपली मुळं म्हणून, आपली माती म्हणून आपल्याला आपल्यासोबत ठेवली पाहिजे. ते विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं केलं.
अर्थात विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यासाठी आपल्याला नवे कार्यक्रम घ्यायला पाहिजेत, नवी आंदोलनं उभा करायला पाहिजेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं बडवे देवळातून काढले पाहिजेत हे म्हटलंच, पण वारकरी परंपरेतून बडव्यांचं तत्वज्ञान गेलं पाहिजे. हे कधी होईल? ज्यावेळी सगळे वारकरी वारकरी संतांच्या विचारानं वागतील. संत हा फक्त एक शब्द निरुपयोगी आहे. संत कुणालाही म्हणतात, रामदासाला पण संत म्हणतात. आता जेलमध्ये असलेले बरेचसे लोक स्वतःला संत म्हणून घेतात. वारकरी संत ही संकल्पना आपण समाजामध्ये रुजवली पाहिजे. पंढरपूरचं प्रतीक विठ्ठलाचं, या प्रतीकाची महापूजा कशी व्हावी? वारकरी संतांनी निर्माण केलेल्या प्रतीकाची पूजा जर तुम्ही ऋग्वेदातल्या पुरुष सूक्ताच्या आधारावर करणार असला तर आज ही विठ्ठल रुक्माईची मुक्ती झाली असं म्हणता येत नाही. म्हणून आपण मागणी केली पाहिजे की पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा ही वारकरी संतांच्या अभंगानं झाली पाहिजे, त्यांच्या विचारानं झाली पाहिजे. पंढरपुरातले सगळे व्यवहार, ही पंढरपुराची निर्मिती आणि रचना ही वारकरी संतांनी केलेली असल्यामुळं वारकरी संतांच्या विचाराच्या आधारावरच झाली पाहिजे. ब्राह्मणी व्यवस्थेच्या, मनुस्मृतीच्या आणि वेदातल्या विषमतेचं समर्थन करणाऱ्या पुरुष सूक्ताच्या आधारावर पंढरपुरात एकही व्यवहार होता कामा नये, याची मागणी आपण विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि बाकीच्या सगळ्या चळवळींनी मिळून केली पाहिजे असं माझं मत आहे. दुसरं, प्रत्येक वारीच्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जाऊन विठ्ठलाची पूजा करतात. विठ्ठल हा राजकारण्यांचा आहे का? विठ्ठल हा भ्रष्टाचार करणाऱ्यांचा आहे का? विठ्ठल हा खोटं बोलणाऱ्यांचा आहे का? विठ्ठल हा दारूचा धंदा करणाऱ्यांचा आहे का? विठ्ठल हा वारकऱ्यांनी निर्माण केलेलं प्रतीक आहे, तर त्याची पूजा करण्याचा अधिकार सुद्धा विठ्ठलाची पूजा करायला वारकरीच पाहिजेत. खोटं बोलणारे, माणसांच्या हिंसा नियोजनपूर्वक घडवणारे, भ्रष्टाचार करणारे, दारूचे धंदे करणारे विठ्ठलाची पूजा करण्याचा हक्क यांना कोणी दिला? आणि वारकरी परंपरेला काळीमा लावेल अशा पद्धतीनं नवस बोलतात. महाराष्ट्रामध्ये पाऊस पडावा अशी मी मागणी केली. अरे, विठ्ठलाला मागणी करतात का? कुठल्या विठ्ठल मागणी केल्यानंतर पावतो म्हणून नवस बोललं जातं विठ्ठलाला? हे वारकरी परंपरेत बसत, वारकरी परंपरेचा अपमान आहे. कुठलाही मुख्यमंत्री हा पूजक असू शकत नाही. वारकरी असेल तरच त्यानं पूजा करावी. किमान पंचशील पाळणारा माणूस तरी असावा. मंदिर समितीमध्ये कोण सभासद? असेच राजकारणी, दारूचा धंदा करणारे, खोटं बोलणारे, भ्रष्टाचार करणारे मंदिर समितीमध्ये सभासद होताना सुद्धा किमान पंचशील पाळणारा माणूस विठ्ठलाच्या मंदिर समितीचा सभासद झाला पाहिजे, अशी आपण मागणी करायला पाहिजे. हे जर का आपण करू शकलो नाही तर ही परंपरा बिघडवणारे जे लोक आहेत ते प्रभावीपणे त्यांचं काम करायला लागलेले आहेत. वारीमध्ये घुसायचं, हातपाय दाबायचे, लोकांना औषधं द्यायचे. खरं तरी वारकरी हे आमची माणसं आहेत, त्यांची दुःख आमची दुःख आहेत. त्यांचे हातपाय दाबायचे नाही, बाहेर येताना श्रीराम म्हणायचं, जय श्रीराम म्हणायचं. याचा अर्थ काय? कुठे गेला विठ्ठल? कुठे गेला नामदेव तुकोबा? कुठे गेलं पंढरपूर? जय श्रीराम मध्ये कुठून आला? पण विश्व हिंदू परिषद असेल, RSS वाले असतील, हे वारकऱ्यांच्या मागं लागलेले आहेत. आणि कुठे माझं असं म्हणणं आहे की आपण अशा चळवळी करायला पाहिजेत की पंढरपूर असेल, देहू असेल, आळंदी असेल, तसं कर्नाटकामध्ये शरणांच्या सगळ्या स्थानांच्या विकासासाठी एक नवीन कॉर्पोरेशन तयार करण्यात आलं. तसं एक कॉर्पोरेशन तयार करून पंढरपूर, देहू आणि आळंदी या क्षेत्रांचा विकास करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या ज्या बहुजनांच्या प्रतीकांचं ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे तो सगळा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. म्हणजे कोल्हापूरमध्ये एक आंदोलन झालं मधल्या काळामध्ये, त्यांनी सुद्धा बडवे हटाव आंदोलनाचा उल्लेख वारंवार केला. त्यांनी काय केलं की कोल्हापूरच्या अंबाबाईला महालक्ष्मीचं रूप देण्याचा प्रयत्न केला. अंबाबाई ही बहुजनांची देवता आहे. अंबाबाई ही आद्य माता आहे, गणमाता आहे. म्हणजे ती कुळस्वामिनी आहे. म्हणजे कॉम्रेड शरद पाटलांनी आद्य माता, गणमाता यांचं स्थान समाजाच्या विकासामध्ये काय आहे हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे. पण तिला महालक्ष्मी म्हणायचं
आणि तिला विष्णूच्या लाईनीमध्ये नेऊन बसवायचं. म्हणजे एका बाजूला ती शंकराच्या किंवा महादेवाच्या लाईनीतली स्त्री, विचारातली आणि व्यवहारातली स्त्री, तिला विष्णूच्या लाईनीमध्ये बसवायचं आणि ब्राह्मणी व्यवस्थेचं समर्थन करायला उपयोगात आणायचं. याच्या विरोधामध्ये कोल्हापूरमध्ये जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये महालक्ष्मीचं तिरुपतीच्या बालाजीसोबतचं नातं लोकांनी नाकारलं, विष्णूसोबतचं नातं लोकांनी नाकारलं. आणि ती अंबाबाईच आहे आणि ती आमची कुलमाता आहे, ती आद्य माता आहे असं म्हणून अंबाबाईसाठी आंदोलन केलं आणि ते आंदोलन यशस्वी झालं. माझं असं म्हणणं आहे की आपण राज्यभर जिथं जिथं शक्य आहे तिथं बहुजनांच्या परंपरांचं ब्राह्मणीकरण, बहुजनांच्या, मग ते देव असतील, अर्थात आमचे देव काल्पनिक नाही आहेत, आमचे देव स्वर्गातनं आलेले नाहीत, त्यांना 100 हात वगैरे नसतात, आमचे देव सरळ आहेत. आधी रावणासारखा माणूस किंवा बळीराजासारखा माणूस ज्याला ते सुद्धा आमची दैवत आहेत. त्यामुळं आमच्या दैवतांचं ब्राह्मणीकरण जिथं झालं असेल त्या ब्राह्मणीकरणाच्या विरोधामध्ये लढणं हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यक्रम म्हणून आपण घ्यायला पाहिजे. मी शेवटचा कार्यक्रम सुचवणार आहे आणि थांबणार आहे. ही जी आपली व्याख्यानमाला सुरू आहे त्या व्याख्यानमालेमध्ये परवा दिवशी विदर्भाचे प्रबोधनकार, कीर्तनकार बोधी यांनी एक कार्यक्रम सुचवला. त्याने असं म्हटलेलं आहे की जे पुरोगामी कीर्तनकार आहेत, जे ह्या व्याख्यानमालेमध्ये मांडणी केलेली आहे, सगळ्यांनी अत्यंत चांगली मांडणी केली, ज्याची सुरुवात फडतरे महाराजांनी केली होती. ह्या सगळ्या कीर्तनकारांना आपण एकत्रित घेऊन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या भागातून सप्ते सुरू केले पाहिजेत असा प्रस्ताव अशोक बोधी यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. हे कीर्तन करताना त्यांनी ज्या पद्धतीनं सुरेख मांडणी केली ती तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की नागपूरमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, कोल्हापूर असेल, पुणे, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, अशा ठिकाणी आपण 7 दिवसाचा सप्ताह कीर्तनकारांचा साजरा केला पाहिजे. दिवसा चर्चा आणि रात्री कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम, प्रवचनाचा कार्यक्रम असं आपण केलं पाहिजे असा त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीतल्या तरुण सहकाऱ्यांना माझी विनंती आहे, त्याने आता चळवळ ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या खांद्यावर न ठेवता स्वतःच्या बोटाच्या क्लिकवर आणलेली आहे, तंत्रज्ञानाच्या पातळीवर. त्यांनी ही चळवळ आणखीन विकसित करणं आणि जास्तीत जास्त राबणाऱ्या बहुजन समाजाच्या घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी, त्यांच्या मनामध्ये बदल घडवण्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळे कार्यक्रम करावेत. आम्ही समर्थपणे दृष्टीने त्यांनी बडवे, उत्पात यांचा आणि समतेचे समर्थन करणाऱ्या वारकरी परंपरेचा विचार करावा, एवढंच या निमित्तानं आग्रहानं सांगून थांबतो. धन्यवाद. आज तांत्रिकदृष्ट्या 2 वेळा 3 वेळा अडथळा आला, पण तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐकून घेतलं. यानंतर सुद्धा तुम्ही ऐकाल हे गृहीत धरू, कारण कॉमेंट आल्या तरी त्या मला दिसणार नाही. तांत्रिकदृष्ट्या आज काहीतरी बदल झालेला आहे, त्यामुळे मला तुमच्या कॉमेंट दिसत नाहीत. म्हणून मी आता बोलायचं थांबणार आहे. मी पुन्हा एक वेळा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.